कथा क्रमांक 33. मत्सराचे फळ. जीवन मोठं विलक्षण आहे. नानाविध प्रकारच्या व्यक्तींचं ते मिश्रण आहे. काही लोक सतत दुसऱ्याविषयी वाईट बोलत असतात. आता लोकांनी एकमेकांच्या वागण्यातील चुका दाखवून देऊ नये किंवा कधीच नकारात्मक मत मांडू नये असं मी म्हणत नाही. पण अशी टीका आपण जेव्हा करतो तेव्हा त्यामागचा हेतू शुद्ध असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनात, व्यक्तिमत्वात चांगला बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ती टीका असली पाहिजे. विधायक असली पाहिजे, विघातक नव्हे. पण दुर्दैवाने लोक जेव्हा दुसऱ्यावर टीका करतात तेव्हा बऱ्याचदा ती अत्यंत बोचरी, संवेदनाशून्य अशी असते. दुसऱ्याविषयी केलेले वक्तव्य अनेकदा हीन दर्जाचे असते. काही दिवसांपूर्वी एका समाजसुधारकाला पद्मश्री ही पदवी प्राप्त झाली. मूलतः हा माणूस अत्यंत निस्पृह असून निष्ठेने काम करणारा असाच आहे. त्यामुळे तो या सन्मानास निश्चितच पात्र होता. पण माझी मैत्रीण पार्वती हिचे त्यावरील वक्तव्य मात्र ऐकण्यासारखे होते. हो, तो काय चांगला श्रीमंत आहे, भरपूर पैसे खर्च करून पदवी विकत घेतली असेल, नाहीतर या एवढ्या पैशांचं काय करणार तो? थोड्याफार देणग्या दिल्या असतील मग मिळतेच पद्मश्री. माझ्याकडे जर इतका पैसा असता तर मला याहून आधीच मिळाली असती. पद्मश्री म्हणजे नाहीतरी असं काय मोठं लागून गेलंय? आता गेल्या वर्षी कुणाकुणाला मिळाली होती ते आठवणार आहे का तरी आपल्याला? दरवर्षी शेकडो लोकांना मिळते, तशी यावर्षी याला मिळाली. पार्वतीचा स्वर अत्यंत कुत्सित होता. मी या पार्वतीला बरेच वर्षांपासून ओळखते. दुसऱ्या कोणालाही काहीही यश मिळालं तरी त्याचं तिला नेहमी दुःख होतं. त्यांची पात्रता नसताना त्यांना ते मिळालंय अशीच तिची नेहमी धारणा असते. ती इतकी आत्मकेंद्रित आणि संवेदनाशून्य आहे की इतरांना काय वाटेल हा विचार तिच्या मनात कधीच येत नाही. दुसऱ्या एका मैत्रिणीचा मुलगा मनीष हा पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. अर्थातच तिचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या पार्टीला पार्वती आली होती. तिचा चेहरा दुःखी होता. ती मला बाजूला बोलावून म्हणाली, माझ्या मुलीशी मालाशी तुलना केली तर हा मनीष तिच्या मानाने अगदी सामान्य मुलगा. पेपर तपासण्यात नक्की काहीतरी गफलत झाली असणार आहे. तूही शिकवतेस ना, मग तुला काय वाटतं? तू म्हणतेस ते चुकीचं आहे. मनीष आणि माला हे दोघेही उत्तम विद्यार्थी आहेत. फक्त मनीषनं जास्त मेहनत केली असणार हे उघड आहे. त्यामुळेच त्याला चांगलं यश मिळालं, मी म्हणाले. मी पार्वतीची बाजू घेतली नाही याचं तिला दुःख झालं. जेव्हा जेव्हा दुसऱ्या कोणालाही कोणतंही यश मिळतं तेव्हा या पार्वतीची प्रतिक्रिया नकारात्मकच असते. त्याचं कारण म्हणजे असूया. मला ती काही दिवसांपूर्वी बाजारात भेटली. तुझ्यासाठी कोण लिहितं? तिनं विचारलं. मला धक्काच बसला. माझ्यासाठी दुसरं कोण कशाला लिहील? मला स्वतःचं स्वतःला लिहिता येतं. तसं नाही, तुला काही वेळ नसतो, त्यामुळे मला वाटलं तू एखाद्या लेखकाला पदरी ठेवून घेतलं असशील. आता आपण स्वयंपाकाला नाही का माणूस ठेवत? ती म्हणाली. मला फार वाईट वाटलं, रागही आला. असं कसं बोलली असावी ती? असं बोलावंसं कोणाला वाटेल? पण मला काय वाटलंय याचा थोडासुद्धा विचार न करता जाता जाता तिनं शेवटचं वक्तव्य केलंच. हे बघ, सगळेच असं करतात. मला वाटलं तूही केलं असशील. काही लोक स्वतः सुशिक्षित असूनही नेहमी दुसऱ्याविषयी अशी विधाने करत फिरत असतात. ही पार्वती अशा लोकांपैकीच एक. दुसऱ्यावर टीका करण्यातच त्यांची बुद्धिमत्ता वाया जात असते. प्रत्येक ठिकाणी काहीतरी पाणी मुरतंय अशी त्यांची समजूत असते. आपण आयुष्यात खूप स्वप्ने पाहतो, पण ती सगळी काही पूर्ण होऊ शकत नाहीत. यश हे अनेक गोष्टींच्या एकत्रित परिणामाचं फलित आहे, नुसत्या परिश्रमांचं नव्हे. आपल्याला योग्य संधी उपलब्ध हवी, बरोबरीनं काम करायला योग्य व्यक्ती हव्यात आणि योग्य काळवेळ हवी. शिवाय थोडाफार भाग नशिबाचाही असतो. जो यशस्वी होतो त्याला अपार परिश्रम तर करावे लागतातच, पण आपण जे काही काम करत आहोत त्याबद्दल श्रद्धाभाव, विश्वासही असला पाहिजे. अनेकदा लोक कठोर परिश्रम करतात पण तरीही त्यांना यशप्राप्ती होत नाही. त्याचा अर्थ ते यशस्वी झालेल्या व्यक्तींपेक्षा कोणत्या बाबतीत कमी आहेत असा नाही. जर मला यश मिळू शकलं नाही आणि माझ्या बरोबरच्या दुसऱ्या व्यक्तीला यश मिळालं तर स्वतःबद्दल दुःखी कष्टी होण्यापेक्षा
त्या व्यक्तीच्या यशात आपल्याला आनंद वाटला पाहिजे. ज्या संस्कृतीमध्ये परस्परांनी मिळवलेल्या यश कीर्तीमुळे सर्वांनाच आनंद मिळतो, ती संस्कृती सर्वोत्तम असते. यासाठी आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन हवा. दुसऱ्या व्यक्तीच्या यशाबद्दल असूया किंवा मत्सर न वाटता आपल्याला आनंद वाटला पाहिजे. आज पार्वती कोणालाच आवडत नाही. तिला कोणी मैत्रिणीसुद्धा नाहीत. चांगलं हे फक्त आपल्या स्वतःच्याच बाबतीत घडावं, दुसऱ्याच्या घडू नये असं तिला वाटतं. तिच्या दृष्टीने तिची मुलगी, मुलगा आणि पती एवढंच तिचं जग आहे. त्याशिवाय इतर कुणी तिच्या लेखी अस्तित्वात सुद्धा नाही. ही अशी माणसं आयुष्यात काय मिळवतात? विशुद्ध मैत्री नाही, प्रेम नाही, परस्परांना देण्याघेण्याची भावना नाही. या अशा प्रकारची असूया मनात बाळगून जगणं हे काय जगणं म्हणायचं? आपल्याच देशाकडे पहा. असूया आणि मत्सर यामुळे आपला संपूर्ण इतिहासच बदलून गेलाय. अनेक राजे महाराजांनी, राण्यांनी केवळ या मत्सरापोटी आपल्या शत्रूंना आपल्या दरबारात बोलावून त्यांना दगाफटका करून त्यांचा घात केलाय. त्यामुळे त्यांच्या राज्यांचा सर्वनाश झाला. या अशा प्रकारच्या मत्सराचा बाहेरचे लोक नेहमीच फायदा घेत असतात. आपण इतिहास फक्त वाचतो, पण त्यापासून आपण काहीच शिकत नाही आणि म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये.